साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदूंवरती सुरू असणाऱ्या अत्याचार आणि महिलांवरती सुरू असलेले अत्याचार तसेच सरसकट जीव घेण्याचं षडयंत्र या विरोधामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं श्रीगोंदा तहसील आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी लेखी निवेदन देण्यात आलंय. यावेळी अनेकांनी आपल्या भाषणामध्ये हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केलाय. जनावरांसाठी गळा काढणारे मानवाधिकारवाले आता कुठे गेले आहेत असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. बांगलादेशमध्ये किरकोळ कारणावरून हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्या थांबण्याचं नावच घेत नाहीयेत. शेकडो हिंदूंना भीतीपोटी घरदार सोडावं लागलंय. येथील युनूस सरकारवरती या अत्याचारावरनं नरसंहाराचा आरोप लावण्यात येत आहे. या अत्याचाराची दखल घेत हिंदू संघटनांच्या वतीनं संपूर्ण भारत देशात विविध कार्यालयात निवेदनं देण्यात आली आहेत. हे अत्याचार तातडीनं थांबवावेत, अत्याचार करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करावी या संदर्भातलं निवेदन देण्यात आलंय. श्रीगोंदा महसूल कार्यालय आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक आणि भगिनी उपस्थित होत्या. यावेळी आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात. बांगलादेश या ठिकाणी होत असलेल्या अल्पसंख्याक समुदायावरती जो अन्याय आणि अत्याचार सध्याच्या या सरकारच्या मार्फत चालू आहे, तर हा अन्याय आणि अत्याचार थांबवण्यासाठी आज आम्ही संपूर्ण देशभरामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे. तहसील कार्यालयामध्ये असतील किंवा जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये असतील, पोलीस स्टेशन असेल, यासारख्या प्रत्येक कार्यालयामध्ये हिंदू संघटनांच्या मार्फत आपण हे निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामार्फत आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरनं एवढीच मागणी करतो की मानवता अधिकारासाठी ज्या काही संस्था एरवी कुत्री मांजर मेली तरी ते पुढे येत असतात, परंतु आज या बांगलादेशमध्ये फक्त हिंदूंवरती अत्याचार चालला आहे. या एका शब्दामुळं ही लोक एकत्रित यायला तयार नाही आहेत. त्यामुळं झोपलेल्या प्रत्येक हिंदूनं जागरूक होऊन आपल्या बांधवांसाठी एकत्रित येणं गरजेचं आहे. जातपात विसरून आपण सर्वांनी या चाललेल्या गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे. मानवतेला काळीमा फासेल अशी घटना या ठिकाणी बांगलादेश करत आहे. अक्षरशः बापासमोर स्वतःच्या मुलीवरती अन्याय अत्याचार, मुलीची आबरू लुटताना बापाला उघड्या डोळ्याने पाहावं लागत आहे. यासारख्या अनेक गोष्टी आहेत जे की आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि हिंदू म्हणून आपला या देशातील मानवतावादी समाज या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्षित करतो. फक्त हिंदुत्ववादी संघटना पुढे येतील आणि मग ते निषेध नोंदवतील, पण आपण हिंदू म्हणून या लोकांकडे न पाहता एक माणूस म्हणून या लोकांकडे पाहणं गरजेचं आहे. आणि आपण सर्वांनी एकत्रित येऊन या गोष्टीचा निषेध करणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरनं या सर्व गोष्टीवरती काहीतरी निर्बंध घालण्यासाठी, या सरकारवरती दबाव आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टीसाठीच आज आपण श्रीगोंदा पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, या ठिकाणी सर्व शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं साहेबांना निवेदन दिलं आहे आणि लवकरात लवकर याच्यावरती कारवाई व्हावी ही आमची माफक अपेक्षा आहे. जय श्रीराम. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.